मुंबईच्या आझाद मैदानावर ठेवीदारांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। एकीकडे पाहिलं गेलं तर राज्य अधिवेशन देखील सुरू आहे आणि त्यानंतर इकडे ठेवीदारांचं हे आंदोलन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कोणकोणत्या मागण्या आहेत। तिकडं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, इकडं तुम्ही हे आंदोलन करतायत। अधिवेशनातले काही आमदार तुम्हाला येऊन भेट देऊन गेले का नाही? बीड जिल्ह्यामधला प्रामुख्यानं जो विषय अतिशय गंभीर जो विषय गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे। बीड जिल्ह्यातल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट, शुभकल्याण मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट यासह छोट्या मोठ्या 8 ते 10 मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी यांच्या लाखो रुपयांच्या ठेवी गेल्या 2 वर्षापासून अडकलेल्या आहेत आणि 2 वर्षापासून लढा सर्वसामान्यांच्या बॅनरखाली सर्व ठेवीदाराला एकत्र करून आमरण उपोषण असेल, रास्ता रोको असेल, मोर्चे असतील, निवेदनं असतील आणि दस्तूर खुद्द या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याबरोबर मंत्रालयामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये याच विषयावरती बैठक झाली होती। त्याच्यानंतर आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी देखील बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये बैठक घेतली होती। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे गृह विभागाचे अप्पर सचिव इकबाल सिंग चहल साहेब यांनीही देखील मंत्रालयामध्ये बैठक घेतली होती। परंतु बैठक घेऊन कारवाया ज्याप्रमाणे झाल्यात किंवा होत आहेत त्या अतिशय संत गतीनं होत आहेत। त्यामुळं ह्या अशा जर कारवाया चालू राहिल्या तर आम्हाला 15 ते 20 वर्ष लागतील। म्हणून आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन करतो, कारण ह्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल ह्या भूमिकेतून आज आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी आज हजारो ठेवीदारांना घेऊन, माता भगिनींना घेऊन, जे काही वृद्ध आजी येतात या आजीला घेऊन आम्ही आझाद मैदानावरती आज आंदोलन करतोय। आणि आमच्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या काही प्रमुख मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या मल्टीस्टेटचे MPIDचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि त्या अंतर्गत ज्या प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव झाला पाहिजे आणि त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून आम्हा ठेवीदारांना ते पैसे मिळाले पाहिजेत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवलं वगैरे आहे का? आहे ना, बऱ्याच ठिकाणी FIR झाले, न्यायालयामध्ये प्रकरणं गेलेली आहेत, पण न्यायालयात जाऊन पण ठेवीदारांना आणखीन एक पैसाही भेटलेला नाही। न्यायालयाकडून काही दिलासादायक माहिती वगैरे? नाही, न्यायालय प्रक्रिया करत जाईल। याच्यामध्ये 2 प्रामुख्यानं गोष्टी येतात। एक तर त्या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावरती कार्यवाही होणं आणि दुसरीकडे पैसे मिळणं, ठेवीदारांच्या ठेवी मिळणं। याच्यामध्ये मग प्रामुख्यानं प्रशासनाचा सर्वात मोठा रोल येतो न्यायालयापेक्षा पण। जसं की लिक्विडेटरची नियुक्ती असेल, MPIDचा प्रस्ताव असेल, त्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव असेल, या प्रक्रियेमध्ये प्रशासनाकडून खूप दिरंगाई होते, भयंकर दिरंगाई। आणि त्याच कारणानं अनेक ठेवीदार मेले, हायखाऊन मेले। तेच जर प्रशासनानं वेळेच्या वेळेस जर कामं केले तर नक्कीच ठेवीदारांना दिलासा मिळतो। एवढा काही तुमचा संघर्षाचा कार्यकाळ गेला, त्याच्या माध्यमातून काही दिलासादायक माहिती? खूप मोठे आदरणीय उबाळे सरांच्या माध्यमातून जो हा महाराष्ट्रव्यापी लढा उभा राहिला, अनेक मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना एक दिलासा मिळाला आणि उबाळे सरांचं 24 तास त्याच्यामध्ये योगदान असतं। आता आपण पाहिलं असेल, तालुका लेवलपासून ते पार महाराष्ट्राची जी राजधानी आहे आणि ऐतिहासिक असं आझाद मैदान आहे, इथं सर्व ठेवीदार एकवटलेत। त्यामध्ये आपल्या पदरामध्ये काय पडलं, MPIDचे प्रस्ताव झाले, प्रशासन, आणि आजच पाहिलं बीड जिल्ह्यातले 4 आमदार, आदरणीय आमदार इथं भेट देऊन गेले आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत त्यांनी बैठक लावण्याचा उबाळे सरांना शब्द दिला। मग ही एक उपलब्धी आहे, ह्या आंदोलनाची उपलब्धी आहे। बऱ्याच मल्टीस्टेटवरती लिक्विडेटरची नियुक्ती झाली, जशी की राजस्थानीवरती। आता फक्त सॉफ्टवेअर यायचं राहिले आणि सॉफ्टवेअर आलं की ठेवीदार म्हणजे कर्ज भरणा सुरू होईल आणि ठेवी परत मिळतील। हे सुद्धा आमच्या सर्व ठेवीदारांच्या नेतृत्वाचं म्हणजे उबाळे सरांचं खूप मोठं यश आहे। धन्यवाद। या ठिकाणी किती सगळ्या जवळपास पाहिलं गेलं तर ज्या या ठिकाणी सगळे ठेवीदार थांबले, किती ठेवी जवळपास म्हणजे किती 1-2 लाखाच्या पुढल्या ठेवी इतका त्यापेक्षा अधिक कमीचे? 50,000पासून तर 10 लाखापासून पुढं ठेवीदार आहे त्या ठेवीमध्ये। याच्यामध्ये 1,50,000 अशा बाया आहेत का ज्यांनी भांडी धुनी गोदडी शिवून
लोकांचं झाड पूस करून टाकलेलं आहे ते. आता ह्या प्रकरणाला जवळजवळ 3 वर्ष होत आली, अजून कसलाही ठोस पुरावा किंवा काहीच असून ठेवीदाराच्या हातात पडलेलं नाही आहे. आता MPID कोणतं CID हे असं जे मजूर लोक आहेत जे आता त्यांना हे सहन करावं लागायला लागलं, ही एक मोठी त्यांना एक म्हणजे सामोरं जावं लागलं संघर्षाला. आज लोकांजवळ पैसा नाही, दवाखाने, शाळा, शिक्षण, लेकरांचं लग्न सगळं अडकून पडले. बरेचसे ठेवीदार तर मेलेच सुद्धा कार्याची वाट पाहत पाहत. आणि जर लवकर काही शासनाने याचे निर्णय नाही दिले तर आम्हाला वाटत नाही आम्ही आहे तोपर्यंत आमचाही पैसा मिळेल, कारण की ठोस सबूत आणि ठोस निर्णय सरकारसुद्धा उचले नाही ह्याच्यावरती. सुशीलाताई मोरळे पण या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई, काय सकाळपासून या ठिकाणी थांबलायत? काय वाटतं या जे ठेवीदारांच्या भावना आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहतायत, मागणी इकडं? बघा, गोरगरीब माणसाने या पतसंस्थांच्या वरती, मल्टीस्टेटवरती विश्वास ठेवून आपली आयुष्याची पुंजी या पतसंस्थामध्ये ठेवलेली आहे. आणि आता त्या पतसंस्थांचं दिवाळखोरीत त्या पतसंस्था निघालेल्या आहेत. त्यांचे संचालक कोणी जेलमध्ये आहेत, कोणी बाहेर आहेत, चेअरमन आहेत जेलमध्ये. प्रश्न जेलमध्ये जाऊन सुटलेला नाही आहे, उलट क्लिष्ट बनलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राज्य सरकारनं ह्याच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे आणि त्या पतसंस्थांची जी स्थावर मालमत्ता आहे त्या स्थावर मालमत्तेचे लिलाव करून पतसंस्थेमध्ये ज्यांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत, गोरगरीब कष्टकरी माणसाच्या, शेतकऱ्याच्या, वंचित उपेक्षिताच्या, त्यांना जसं जमेल तसं किमान एक आशा की काहीतरी मिळायला लागले असा एक प्रयत्न केला गेला पाहिजे. काही पतसंस्थांची परिस्थिती बरी आहे, त्याच्यामुळं सरकारने जर वेळीच हस्तक्षेप केला तर हे ठेवीदारांच्या ठेवी मिळू शकतात. मिळू शकतं. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र हे ठेवीदार या ठिकाणी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षेने आले. मात्र 4 आमदारांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली. मात्र कुठंतरी आमदारांच्या भेटीनंतरही दिलासा मिळाला असल्याचं देखील त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजतंय. मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही लक्षवेधी यांच्या मागणीची होईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सूरज मीडिया, मुंबई.